जय हिंद मित्रांनो, माझ्या हातामध्ये वनरक्षक भरती 2023 ची ऑफिशियल जाहिरात आहे, जी की मी वनरक्षकच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये डेट मेन्शन आहे बघा, 8/6/2023. म्हणजे तुमची लास्ट वनरक्षक भरती या दिवशी निघाली होती. तेव्हापासून तर आतापर्यंत लगभग तुमचे 2.5 ते 3 वर्ष झाले तुम्हाला नवीन वनरक्षक भरती बघायला मिळाली नाही. याचा अर्थ मित्रांनो, नक्कीच वनरक्षक भरती येण्याची वेळ झालेली आहे, खूप जास्त वेळ झालेली आहे, परंतु अजून वनरक्षक भरती बघायला मिळाली नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. आता तुम्ही YouTubeवर बघता की अ, अनेक फेक बातम्या असतात. वनरक्षक भरती आली, इतक्या इतक्या पदांसाठी वनरक्षक भरती निघाली व ही डेट तुमची फॉर्म भरण्याची आहे. किती काळ लोटला गेला, आतापर्यंत वनरक्षक भरती आली नाही. नक्कीच येणाऱ्या टायमात म्हणजे उद्या पण निघू शकते आणि अजून 1 महिना पण लागू शकतो. परंतु वनरक्षक भरती 2023 मध्ये झाल्यानंतर 2 पोलीस भरती झाल्या, त्यानंतर SSGDच्याही 2 भरत्या झाल्या. याचा अर्थ तुमच्याकडे आता वनरक्षक भरती जे मुलं भरत्या करत आहे, यांच्याकडे वनरक्षक भरती हा खूप चांगला चान्स आहे. मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये जरी तुम्हाला थोडं फिजिकल टफ असलं व पेपरही टफ असला, तरी एक चांगल्या प्रकारचे पदं असतात व आता भरपूर मुलांच्या मनामध्ये हाही प्रश्न आहे, की जी वनरक्षक भरती येणार आहे, ही कंत्राटी पद्धतीवर येणार आहे का? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत ऑफिशियली जाहिरात येऊन त्यामध्ये ही गोष्ट मेन्शन नाही, तोपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आता तुमचे 1500 ते 2000 पदं लगभग निघण्याची शक्यता आहे. हीच माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. परंतु भरती कधी निघणार आहे किंवा जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, वनरक्षक भरती निघण्या अगोदर जितके तुमचे विभाग असते वनरक्षकचे, त्याच्या सर्व रिक्त पदांचा आढावा हा नागपूरला पाठवला जातो आणि तिथून तुमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती वनरक्षक भरतीची ॲड टाकल्या जाते किंवा ऑफिशियल जाहिरात टाकल्या जाते. त्या जाहिरातीमध्ये ज्या गोष्टी असेल त्याच गोष्टी खऱ्या ठरतात. बाकीच्या जितक्याही तुमचे जे युट्यूबर असेल ते टाकत असतात की तुम्हाला वयवाढ मिळाली किंवा हाईटमध्ये सूट मिळाली, हे कोणत्याही प्रकारची गोष्ट खरी नसते जोपर्यंत ऑफिशियली जाहिरातीमध्ये ते नोंद नसते. तर मित्रांनो, अफवांना बळी पडूस तर मी तुम्हाला एकच सांगेल की सरळ जी फॉरेस्ट डिपार्टमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्ही जाऊन एनी टाईम म्हणजे तुम्हाला जेव्हा 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमची जाहिरात आली का. मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या स्ट्रॅटेजीविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला सांगेल की वनरक्षक भरतीसाठी पेपर व फिजिकल दोन्हीही सेम घेऊन चाला, तेव्हा तुम्ही वनरक्षक भरतीमध्ये टॉपर बनू शकता किंवा सिलेक्शन घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे, वनरक्षक भरतीमध्ये SSGD व पोलीस भरती यामध्ये इंग्लिश ग्रामर नाही आहे, हिंदी ग्रामर आणि मराठी ग्रामरमध्ये काम चालून जातं. परंतु इथे तुम्हाला 30 मार्काचं इंग्लिश ग्रामर पण बघायला मिळतं. इथेच सर्वात जास्त मुलं कच्चे पडतात आणि ज्या मुलांना इंग्लिश ग्रामर येतं त्या मुलांचं फिजिकल नसतं, कारण की ते मुलं असतात MPSC वाले. याचा अर्थ हा आहे मित्रांनो, की तुम्हाला इथे जे मुलं इंग्लिश ग्रामरवर चांगलं ध्यान देणार आहे तेच मुलं इथे भरती होऊ शकतात. अनेक मुलं पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षा करू त्यांचे 2-3 विषय फिट होऊन गेलेले असेल, जे की याच्यामध्ये आहे GK, GS व बुद्धिमत्ता. परंतु त्या मुलांचं इंग्लिश ग्रामर हे खूप कमी असतं आणि इथेच तुम्हाला जास्त गुण घ्यायचे. या विषयावर चांगलं ध्यान द्या. इंग्लिश ग्रामर हाच इथे गेम चेंजिंग विषय ठरू शकतो. त्या विषयाला जास्तीत जास्त ध्यान द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रनिंग. आता पोलीस भरतीमध्ये शॉर्ट रनिंग होती 1600 मीटर आणि यामध्ये तुम्हाला रनिंग असणार आहे पूर्ण 5 किलोमीटर आणि ती पण पूर्ण टायमिंगच्या आत येणं. 17 ते 18 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर रनिंग मारणं हा जोक नाही. खूप जास्त मेहनत लागते किंवा खूप जास्त सराव लागतो आणि तो सराव तुम्हाला रोज करावा लागणार आहे. मित्रांनो, जी मागील जाहिरात आहे 2023 ची, यावरून आपण काही गोष्टी बघू शकतो की त्या टायमाला तुमचा क्रायटेरिया काय होता. जाहिरातीमध्ये तुमचे लगभग 2100 पदं निघाले होते. तर मित्रांनो, 2023 ची जी जाहिरात होती यावरूनच आपण काही क्रायटेरिया समजून घेऊ. अनेक मुलांचे प्रश्न येतात की सर याला वेट किती लागतं, हाईट किती लागते किंवा याचे शैक्षणिक क्रायटेरिया काय. तर आपण या गोष्टी या जाहिरातून बघून घेऊ. तुम्ही स्क्रीनवरही बघू शकता. यामध्ये एक गोष्ट आहे की 10वी पासवर भरती नसते, यामध्ये तुम्हाला 12वी पास लागते. जेव्हा ही भरती पहिली होत होती 2020च्या अगोदर, तेव्हा तुम्हाला फक्त पेपर द्यावा लागत नव्हता. तुमचे 12वीचे पर्सेंटेज आणि तुमची रनिंग या 2 गोष्टीवर तुमची मेरिट लागत होती. त्या टायमाला वनरक्षक भरती म्हणजे यामध्ये पेपरची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. परंतु आता 120 मार्क्सचा पेपर होतो आणि 80 मार्क्सची रनिंग होते. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल. यामध्ये तुम्ही बघू शकता शैक्षणिक क्रायटेरिया काय येतं. यात सरळ मेन्शन आहे, तुम्ही स्क्रीनवर बघा की 12वी पास असणे गरजेचं आहे. एक तर सायन्समधून 12वी असली तर कोणत्याही विषयाची अट नाही. परंतु जर तुम्ही सायन्सच्या व्यतिरिक्त 12वी करत असेल तर गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयामध्ये तुम्ही पास असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पण फक्त ओपन म्हणजे जनरल कास्टसाठी बोलणार आहे. बाकीच्या गोष्टी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो बघा की वयोमर्यादा या भरतीसाठी काय असते. तुमची ओपनसाठी 18 ते 27 वर्ष वय दिलेलं आहे व इतर कास्टसाठी तुम्ही बघू शकता. त्यानंतर शारीरिक पात्रतेमध्ये बघू शकता.
यामध्ये पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर यामध्ये पुरुषांसाठी 163 सेंटीमीटर हाईट असायला हवी व स्त्रियांसाठी 150 सेंटीमीटर हाईट असायला हवी. ही ओपन कॅटेगरीची हाईट आहे. छाती सर्वसाधारण कॅन्डिडेटसाठी 79 ते 84 म्हणजे 79 नॉर्मल व फुगवून 84 असणे गरजेची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही मेडिकल विषयी बघू शकता. यामध्ये मेडिकल विषयी एक पॉईंट मेन्शन केलेला आहे की तुमचे जे डोळे आहे ते सुदृढ असायला हवे. आता अनेक मुलांचे प्रश्न येतात की सर वनरक्षक भरतीसाठी मेडिकल कसं होतं किंवा वनरक्षक भरतीचं मेडिकल जास्त हार्ड असतं का? तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. वनरक्षकमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जर तुमचा कोणता असेल मेडिकलमध्ये तर तो तुमचा डोळा आहे. कारण की यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की तुमचे डोळे 6/6 असायला हवे किंवा 6/9. तुमचा जो डावा डोळा आहे तो जरी कमजोर असला 6/9 असला तरी चालेल. तर याचा अर्थ मित्रांनो बाकीच्या मेडिकल क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट बसो अथवा ना बसो परंतु डोळ्याच्या मेडिकल क्रायटेरियामध्ये फिट बसायला हवे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जो मुलगा 5 किलोमीटर रनिंग आउट ऑफ मार्क्समध्ये आणतोय किंवा इतके मार्क्स घेऊ शकतोय जो की मेडिकलसाठी क्वालिफाय झाला आहे फिजिकल आणि पेपर देऊन तो नक्कीच फिट आहे तेव्हा इतकी रनिंग मारू शकला. मेडिकल बाकीच्या गोष्टी एवढ्या बघत नाही परंतु तुमचे डोळे क्लिअर असायला हवे. कारण की तुमचं कार्य बजावत असताना कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको. त्यामुळे तुमच्या डोळ्याचं चांगलं मेडिकल या भरतीमध्ये घेतलं जातं. नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला कशा कशा प्रकारे मार्क्स येणार आहे पेपरसाठी. तुमचे 4 विषय असणारे 30-30 मार्क्ससाठी प्रत्येक विषय असणारे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी असे 30-30 प्रश्नांचे 120 प्रश्न येणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे. परीक्षेसाठी टाइम 2 तास दिलेला आहे. हा जो तक्ता दिलेला आहे यामध्ये या तक्त्यानुसार तुम्हाला मार्क्स घेणे आहे. मित्रांनो जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स म्हणजे 80 पैकी 80 मार्क्स जर लागत असेल तर तुम्हाला 17 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर रनिंग मारणे आहे. तेव्हा तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळेल. त्यानंतर प्रत्येक मिनिटाला तुमचे मार्क्स कटत जाणार आहे. तुम्ही या तक्त्यामध्ये पूर्ण बघू शकता. महिला उमेदवारासाठी 3 किलोमीटर रनिंग असणार आहे आणि त्यांनाही जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचा असेल तर 3 किलोमीटर 12 मिनिटात मारावं लागेल तेव्हा 80 पैकी 80 मार्क्स मिळतील. त्यानंतर जसे जसे तुम्ही टाइम वाढत जाईल तसे तसे मार्क्स कमी होत जाईल. त्यानंतर मित्रांनो या दोन्ही गोष्टीमुळे तुमची फायनल मेरिट बघितल्या जाईल. पेपर व फिजिकल या 2 गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला मेडिकललाही बोलवण्यात येईल परंतु मेडिकलमध्ये तुमचे बाद होण्याचे चान्सेस यामध्ये खूप कमी असतात. त्यामुळे जेही मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला जर वनरक्षक भरतीमध्ये भरती होऊ नये तर पहिला टाइम गेला आता की फक्त फिजिकलवर भरती व्हायला जात होतो. आता तुम्हाला पेपरचाही चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. अनेक मुलं फिजिकल करत असतील परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की जर आपण पहिला पेपर असला आणि पेपर पास झालो नाही तर नक्कीच आपण फिजिकलसाठी क्वालिफाय होणार नाहीये. त्यामुळे पहिला अभ्यास करा, अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या. फिजिकल आणि पेपर या दोन्ही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही टॉप कराल तेव्हाच नक्की वनरक्षक भरतीमध्ये भरती व्हाल. त्यामुळे मित्रांनो मी पहिलं पण सांगितलेलं आहे की यामध्ये बाकीच्या कोणताही फिजिकल क्रायटेरिया नाही आहे. फक्त तुम्हाला रनिंग खूप जास्त असणं गरजेचे आहे. काही विद्यार्थी असेल की जे खेळाडू असतील आणि 5 किलोमीटर त्यांचं खूप परफेक्ट असेल परंतु त्यांना पेपरमध्ये कमी मार्क्स मिळतात. त्यामुळे या वनरक्षक भरतीमध्ये तुम्हाला दोन्हीही मार्क्स सेम घेणं गरजेचे आहे तेव्हा तुम्ही वनरक्षकमध्ये भरती होणार आहे. तुम्हाला जर अजून काही क्रायटेरिया बघायचा असेल किंवा इतर सूट कोणती ती बघायची असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या टेलिग्रामवर जाऊन ही ऑफिशियल जाहिरात डाउनलोड करा आणि तिथे बघू शकता. पेपर पण आणि फिजिकल पण लगभग दोन्हीही सेम म्हणजे पोलीस भरती सारखंच लगभग यामध्ये दोन्हीही सेम लागतं तेव्हा तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता. मी तुम्हाला पहिले सजेशन दिलं होतं की तुम्ही जर SSCGD करत असाल तर त्यामध्ये तुमचं फिजिकल लगभग ना के बराबर आहे. फिजिकलमध्ये फक्त तुमचा जो क्रायटेरिया आहे शरीराचा तो भरणं गरजेचा आहे SSCGD साठी. परंतु इथे पोलीस भरती व वनरक्षकमध्ये तुम्हाला फिजिकल पूर्णपणे रनिंग चांगल्या प्रकारे दाखवणं आहे तेव्हाच तुम्ही भरती होणार आहे. वनरक्षकमध्ये वेटमध्ये किंवा चेस्टमध्ये कटण्याचे चान्सेस कमी असतात. कटसाल तर फक्त हाईटमध्ये कटू शकता वनरक्षकमध्ये पण इथे हाईटही खूप कमी आहे. तर मित्रांनो वनरक्षक भरतीविषयी कोणत्याही प्रकारची जर क्वेरी तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर हवा तेही सांगा.